माणूस. माझं स्वप्न पूर्ण होतं. मी गोव्याला आलो आज मी खूप खुश आहे. आता काय आनंद असा आहे ना की आता काय बोलू काय कळत नाही. मी डायरेक्ट विषयावर येतो. आपली सर्व अथर्वची पोरं चालली आहेत गोवा टूरला, की जे प्रत्येकाचं स्वप्न असतं की बाई आपला ग्रुप हा गोवा टूरला जायला पाहिजे. आणि प्रत्यक्षात तो दिवस अथर्वच्या पदरात पडलेला आहे. आणि अथर्वची आपली सगळी गँग अथर्व गोवा टूर 2025 फायनली आपण सगळे निघालो. आज दिनांक 6 मार्च 2025 आपण फायनली सगळे प्लॅन वेल झालेला आहे आणि आपण सगळे चाललो गोव्याला. बऱ्यापैकी आपली सगळी तयारी झालेली आहे. आणि आता आपली CSTला आपली ट्रेन आहे कोकण कन्या. बाबू पण आता आलाय पूर्ण गेटअप मध्ये. आत्ताच सन गॉगल लावलंय. बाबूची तयारी म्हणजे मागच्या 3-4 दिवसापासून चालू आहे. आणि फायनली सगळी तयारी झाली. बाहेर तुम्ही आता बघालच की सगळ्या बॅगा बिगा सर्व रेडी झालेत. बाकीचे अर्धे लोक आपले पुढे गेलेले आहेत फ्लाईटने. आणि बाकीचे आता आम्ही सगळे कोकण कन्याने चालले आहोत. आणि जवळजवळ ऑलमोस्ट 2 नाईट 3 डे असा संपूर्ण आपला हा प्रवास आहे. खूप धमाल मस्ती मजा ड्रामा मस्ती भांडणं बिडणं सगळं आपल्याला बघायला भेटणार आहे. व्हिडिओवर तुम्ही जोडून राहा आणि खूप मजा येणार आहे. आणि फायनली मी अथर्व ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मी चेतन कदम आणि कृतिक बाबू. तर आता आपण पुढे आता चाललो. आता स्टेशन चुनाभट्टी गाठून लोकल ट्रेनने आपल्याला CSTला जायचं. तिकडनं आपला ट्रेनचा पुढचा प्रवास चालू होईल. ब्लॉगला जॉईन राहा. ब्लॉगला लय मजा येणार आहे. खूप ट्रेनमध्ये तेवढी धमाल मस्ती खूप मजा करणार आहे. फुल मजा. आतापासून एक्साइटेड आहे. काय होतंय कसं होतंय कसं करणार कसं काय पूर्ण सगळी पूर्ण मजा येणार आहे. आपण आता चाललोय. बघा केवढा सामान दिला आमच्याकडे. आपला दादा भेटला. दादा असं काय बोलतील आमच्या गोव्याबद्दल. आम्ही चाललोय अरे फर्स्ट टाइम चाललोय गोवा. तर एन्जॉयमेंट वगैरे कसे होते पोरांचे. आता एवढं सामान दिलंय. आता पोरं येणार रमत गमत असं का सगळं सामान आम्हाला दुसऱ्या लागणार. आता कोण उतरवणार ना. एक जण येतोय एक जण होतोय घालतोय भेटतोय. बघू चला भेटूया पुढे सामान करा. बघा मित्रांनो हा एवढा सामान. शेंग्या गेला मस्त फ्लाईटने आरामात. आणि आम्हाला ठेवलं एवढं सामान. एवढं सामान न्यायचं आहे. सांगा आता कशी नेणार. आता अजून पोरं यायचे अजून सामान नेणार आहे. आपण बघू कसं काय. आता पुढे भेटूया. आता बघून पोरं येतात तिकीट काढतात. तिकीट अजून काढले नाही. पण तिकीट काढतील. चेतनला पण येतो मागून. चेतनला पण भेटल्याने पुढे डायरेक्ट ट्रेनमध्ये भेटतो. फायनली आपण सगळे स्टेशनला पोहोचलेले आहे. तरी आपल्यामध्ये जो नाश्ता आहे आता तो आपलाच आहे. पण निखिल अजून त्या पोहोचल्याने निखिलला यायला सांगितले. स्टेशनला पोहोचले. तुम्ही बघताय तिकडे की आपली ट्रेन आलेली लोकल ट्रेन सगळी लगभग चालू. मी आता जास्त बोलत नाही. मी जायला भरतो. बघा मित्रांनो इथं ट्रेनमध्ये बसले आहेत. हे सगळे पोरंच आपली. हा बघा चेतनदा सगळे पोरं आहेत. हे आपले बंधू आहेत. बंधू पण येतात आपल्यासोबत आज. आणि दीपकला खुश वाटतं बघा ना. दीपकची ड्रेसिंग बघा. आणि आपला कल्प्याला आपला पोंग्या सगळे चालले आहेत. हा बघा साहिल मागं आपले 2 जण आहेत. सर्वात मोठा सीन झालेला आहे. जे आपले जे प्रोफेशनल हिरानंदिनीवाले मेंबर आहेत तन्मय निलेश मंडळाचे अध्यक्ष फ्लाईटने जाणार होते. काय माहीत त्यांच्या तिकीट कन्फर्म होते का नाही. सगळे फ्लॉप झाले. अटॅच करण्याने व्हिडिओ कॉल केलेला लोकल ट्रेनमध्ये. अवकाशीवर आले आणि आमच्या बरोबर कोकण कन्याने मोठा सीन बेकार सीन झाला यांच्यावर. व्हायला नाही पाहिजे होतं. पण बघू ते फायनली आल्याच्या नंतर आपल्याला कळलं. व्हिडिओ कॉल केला होता. काय मग फ्लाईट त्यांची मिस झाली तर त्यांचं काही तिकीट बुक झालं होतं का नाही. पण तेवढे आपले तर आपल्याबरोबर कंटिन्यू करतील. काही झालं तरी आपली टूर आपली काय आपल्याला मिस नाही करते. कॅन्सल करायची नाही. मागे यार सबको जाना ही आहे. 2 वर्षापासून प्लॅन ठरलाय. हा आपली पण गाडी चुकली चालत जाऊ. 2 दिवसांनी पोहोचू. काही जाणार आणि सर्वात जास्त
ठेवतोय ते म्हणजे गणेशला. आणि कारण जी फ्लाईट मेंबर आहे गाण्या मोठ्या मनाने आमच्या बरोबर सेट झाला की बाबा आम्ही या पोरांबरोबर जाणार ते गाड्या फ्लाईट बरोबर जाणार मित्रांनो आता आम्ही फायनली CST ला पोहोचलोय. सगळे बॅगा बिगा गेले आहेत. बघा पोंग्या पण इथून बॅगा घेऊन गेल्या पुढे. सो सगळे पोरं येत आहेत. बॅगा बिगा येतात ते सगळे बॅगा बिगा जाऊ. आता ट्रेनच्या इकडे जाऊ. बसलेले लोक पण मागच्या ट्रेनमध्ये ते पण येत आहेत आणि आपला पार देखील पण मागा येते येतात. आता सगळे बॅगा बिगा आता उतरल्या जातात तिकडे नेऊ. आता तिकडून बघू. आता डायरेक्ट ट्रेनमध्ये भेटल्यावर भेटू. आपलं सामान चाललंय. मामांना आपण बोलून घेतलं होतं. सामान सगळं चाललंय. आवाज कॉस्टली आहे 500 येतात मामा. पण जाऊ द्या मामा आपल्या मराठी माणसाला पैसे द्यायला आपण मागे पुढे मागणार नाही. गोवा टूरमध्ये जेवढं काय पेमेंट असेल ते आपण देणार. आणि ते आपला मराठी माणूस असतात तर भाई 500 काय 5,000 द्यायची वेळ आली तरी भाई काय टेन्शन नाही. आपण आपल्या मामा येतात. आपल्याला जायचं 8 नंबरला. मामा बोलले 8 नंबर आपल्याला सामान घ्यावं लागेल. त्यांना माहिती आहे कोच. चला त्यांच्यावर जाऊया. फ्लाईट्सवाले हे पहिले तर जातात हे फ्लाईट्सवाले आले. 500 मामानी पण जाऊ दे भाई. माणसं आपलं मराठी भाई तडजोड नाही. मराठी माणसाबरोबर तडजोड नाही. आणि ही आता मंडळी बघितली आपली सगळी मोठी नायकी पण हाय नाही लायकी असं आपले काय कॅन्सल. आणि आम्हाला बोलले फ्लाईटनी चाला भाई काय तुम्ही घरी फिरणार फ्लाईटनी. सध्यात आयुष्यात एन्जॉय असं एन्जॉय. यांच्यात आता यायचे वांदे. आता काढा तात्काळ किती घालवले फ्लाईटला? 17,000 घालवले. 17,000 भाई स्विमिंग पूल बनवला असता आम्ही बियरचा. असं जाऊ दे आता काय बघा. ओल्ड इज गोल्ड आहे. गोवा बोललं की ट्रॅव्हल्सनी जाणं हेच महत्त्वाचं आहे. आणि ती आपली एक्सप्रेस आहे. त्यांचा प्रवास आणि गोवा हे पहिल्यापासून जुनं समीकरण आहे. चालले आपलं सामान घेऊन जाते. 18 नंबर प्लॅटफॉर्मला मामा बोलले. फायनली सामान पोचलेलं आपलं. मामांचं नाव जयराम मामा. मामाने बरीच मदत केली. तर मामाला बोललं की पुढे आपण कधी भेटणं होईल. मामांचा नंबरही घेऊन ठेवलेला आहे. माणसांना आपण सहकार्य केलं पाहिजे आणि आपण त्यांना पुढे नेलं पाहिजे. आता कोचमध्ये पोचली. आता पुढचं आपण सामान वगैरे ठेवूया. किती नंबर आहे? फायनली आपला प्रवास चालू झालेला आहे. गाडी 11 वाजता आपली सुटली आणि आपल्या ठरल्याप्रमाणे सगळ्यांच्या जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. कारण आपण ठरवलेलं होतं की प्रवासामध्ये टूर पॅकेजमध्ये हे जेवण होतं. प्रत्येकाने डबे आणलेले. त्याच्यामुळे एक आठवण आली घरची. हे निखिलचं मी कौतुक मानेल की निखिलने स्पेशली सगळ्यांसाठी जवळजवळ 7-8 जणांचा त्यांनी डबा अवेलेबल घरातून केला. धन्यवाद निखिल. या ठिकाणी तुम्ही बघताय. अक्षय वगैरे अक्षय दीपक हे लोक सगळे जे होते सगळ्यांना थोडा त्रास झाला होता. सगळे शॉपिंगला आम्ही सगळे कामात होतो. महाशिवरात्रीच्या नंतर आम्हाला खरंच शॉपिंग करायला भेटली नव्हती. सगळे आता आमची शॉपिंगच चालू होती. त्याच्यामुळे जेवायला कुठलाच भेटलं नव्हतं. निखिलनी मनाचा मोठेपणा त्यांनी सगळ्यांसाठी डबे उपलब्ध केले. त्यांचा टाळ्या होऊन जाऊ निखिलसाठी. जेवणाचा कार्यक्रम चालला. अशी आपली ही रंगत आणि मस्ती आपली चालू राहणार आहे. तर जेवल्याच्या नंतर आपल्याकडे आपण सगळे आता आपल्या समीर बिमिरी लोक आहेतच. त्याच्यामुळे धमाल होणारच आहे. फ्लाईट त्यांची मिस झाली. तर भेटूया उद्या आपण सकाळी. तोपर्यंत मी गुड नाईट बोललो होतो पण मी पुन्हा ब्लॉगमध्ये एंट्री मारतोय. फ्लाईटवाले आता सध्या खायचे वांदे. असं आपलं घर आता बघा. आता ते कृतीकडे सुका खाऊ माग चाकणा दे वेपर दे चांगला. बघा समीर आमचा देव माणूस. त्याच्या जीवावर आम्ही जवळ चाललोय आणि तो दादा आमच्या बरोबर आहे. आमचा देव आमच्या बरोबर आलाय म्हणजे आम्हाला किती आनंदाच आहे. बाहुबली आमच्या बरोबर आलाय भाई. विषय संपला. फुल खाओ पिओ. चुकीला माफी. असो भेटूया सगळे. आता खाण्यापिण्याचा कार्यक्रम चालू आहे. तोपर्यंत गुड नाईट. सकाळी आता ते पैसे यायला लागले. आर्मीची गँग जरा प्रॉब्लेम झाला होता फ्लाईटचा. शेवटी आपले त्यांना आपल्याबरोबर येणंच महत्त्वाचं आहे. आणि ते आलेत. कॅश बऱ्यापैकी जमा आहे. लाख रुपये आहेत. सगळं आता पुरेपूर मॅनेजमेंट करायचं. मी बघताय सगळे सातवेत आहेत. भाई काही टेन्शन नाही. बडगेरे आहेत सगळे वरती. सगळे तन्मयचे सगळे क्लासमेट आहेत. बरेच आपल्या प्रत्येक पिकनिकमध्ये त्यांचाही आपल्याबरोबर कंपनी असते. सो प्रवास असाच आपला कंटिन्यू चालू राहणार आहे. भेटूया आपण थोड्या वेळात. तोपर्यंत फायनली आम्ही सगळे पोचलेलो आहे थिविनला. 9:40 झालेत. आम्हाला सांगितलं होतं 11चा टायमिंग पण नाही. 9:40पर्यंत गाडी आली. बॅकअप चांगला कव्हर केला गाडीचा आम्ही. आणि आता इकडनं आम्हाला पिकअपसाठी एक ट्रॅव्हल्स येणार आहे. तर आपण आता स्टेशनच्या पहिलं बाहेर पडूया. बरंच सामान आहे. सगळ्यांनी सामान घेतलं तर आपलंही काम आहे. सामान घ्यायला पाहिजे. सामान महत्त्वाचं आहे. आपल्याला आपण काय फ्लाईटवर हे बघा बॅगा बिगा घेतली चोर बाजारात 800 रुपये.
आणि आले आमच्याबरोबर ट्रेनमध्ये. डे 2चा आपला त्या साऊथ गोवा जो आपण फिरणार होतो तो पूर्ण झाला होता आणि संध्याकाळी आपण सगळे आलेले. नाश्ता पाणी सगळा होता, पण अथर्वची टूर आहे आणि खायला नसणार आता होणारच नाही. कल्ला झालाच पाहिजे. आणि आता सगळं डॉमिनोजचं तुम्ही बघताय की बाई मंडळ मोठा आहे, स्पॉन्सर वगैरे बनत आहे. सगळे आलेले डॉमिनोजचे पिझ्झा सगळी पूर्ण मैफिल बसली आपली. ही सगळी मैफिल आता सगळ्या ताव मारणार आहे. तर आता पिझ्झा फेस्टिवल आहे आपल्या इथे असं समजा गोव्याला अथर्वचा. आता आपण सगळे पिझ्झा खाण्यामध्ये गंध आहे. असं आपण भेटूया. चल भाषण. फायनली आपण सगळे आता पोचले किल्ल्यावरती. दुपारी खूप मजा झाली, तुम्ही बघितलीच आहेत. तर आता आपण आले कलुंगडी बीचला. संध्याकाळचा सनसेट पण खूप मस्त आपल्याला बघायला भेटला. तर आता जवळजवळ मला वाटतं की ती 7:30 झालेत. इकडेच आपण आता पबला चाललो आहे. तर तिकडे धमाल मस्ती होणार आहे. तर आम्ही तर काही जास्त ड्रिंक वगैरे तर आम्ही नाहीच करत. रेडबुल वगैरे घेतले तर त्या ठिकाणी आता थोडं ब्लॅक टी वगैरे बोलत थोडंसं आता गरम होऊ दे. जसं चिल्ड वगैरे आहेत. मस्त मजा आली. सनसेट वगैरे बघितलं. भारी आहेत चौपाट्या. मस्त क्लास दिवस पहिला मस्त गेला आहे. अजून 2 दिवस आहेत बाकी टूरचे, तेही सरत जाणार आहे. धमाल मस्ती अशी चालू राहणार आहे. व्हिडिओबरोबर जोडून राहा. आता आपण जातो आहे पबमध्ये. तर बघूया तिकडे काय कशी धमाल मस्ती होते. डे 2 चालू झाला आहे आणि सर्वांना गुड मॉर्निंग. सकाळी लवकर झाली कारण रात्री झोपायचा प्रयत्न केला होता. कारण आहे मेहनत तेवढी आणि तयारी करायला लागते प्रत्येक आपण ठिकाणी आल्यावर. काही गोष्टी असतात रात्री पण आपल्याला उद्याच्यासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत किचनच्या रिलेटेड त्या सगळ्या गोष्टी सकाळी आम्ही घेऊन आलो लवकरच. फ्रेश वगैरे झालो आणि आता थोडं कॉफी वगैरे घेतली आणि आपल्या बंधूंनी पण मस्तपैकी कांदे पोहे आणि कॉफीचा या ठिकाणी बेस्ट झाला. बाकीचे आता सगळे आंघोळी वगैरे करतात. बरेच लोकांना तर उठायला जमलं नाही कारण एकदम सगळे वॉर्मअप झाले हँगओव्हर. सगळ्यांना आता पाणी बिणी डोळ्यावर मारून त्यांना उठवलं आहे. झाले 9:30. आपल्याला जायचं आता 10 वाजता. आणि कालची तुम्ही मजा बघितली असेल. आपण कलुंगडी बीचला गेलो होतो. ज्या ठिकाणी आपला विल्ला घेतला तिकडनं जवळजवळ मला वाटतं हाकेच्या अंतरावरच 3.5-4 किलोमीटरवरच आहे. तर त्या ठिकाणी गेलो होतो. फुल धमाल मस्ती केली. आणि यस भाई दीपक ये झाली झाली अंघोळ वगैरे झाली, तयारी झाली. दीपक पूर्ण तयार आहे. डे 2 एकदम एक्साइटमेंट आहे. पॉवर सेट आहे, सरप्राईज आहे. सगळे सेटअप गेटअपमध्ये आज डे 2ला धमाल मजा होणार आहे. मस्त आता 10 वाजता आपण निघूया. बाकीचे पण चहा नाश्ता झाला झाला चहा आहे. परत कॉफी बनवली होती आणि नाश्त्याला पोहे होते गरम गरम. शेंगदाणे बराडे टाकलेले आणि त्याच्यावरती थोडासा चिवडा. तर मजा आली. सगळा रात्रीचा शेंग निघून गेला. नाश्ता केल्यावरती फ्रेश वाटते. ड्रेस पण घातला आहे. काढतात खर्च एकदाच गोव्याला तो माणूस परत येईल नाही. तर खूप मजा आली. बीचवर पण खूप मजा आली. फोटो काढताना थोडीशी पाण्यात कुठं गेली आणि त्यात वाळू गेली, पण ठीक आहे. आता आले गोव्याला या रितेश शेठ, निलेश पाटे, पडद्यामागची भूमिका आपल्या मंडळाचा मोठा सभासद. तो दरवेळेला असतो. त्याला बोललो ये भाई आलाय तो आज. नाश्ता एकदम फ्रेश वाटतंय. पूर्ण वातावरण गुड मॉर्निंग चांगलं झालेलं आहे. एकदम मस्तपैकी कांदे पोहे कॉफी जी काय बनवलेली ती 1 नंबर होती. आता मस्तपैकी जाऊन बघा आम्हाला पोट पण भरलेलं आहे जाम एवढं. आता मी मस्तपैकी फ्रेश होणार, कपडे घालणार आणि डायरेक्ट आपला पुढचा रस्ता बघणार.
तर असं सगळ्यांचा प्रत्येकाचा जेवढं आपण 23 जण आले प्रत्येकाचा एक्साइटमेंट तेवढीच आहे मोठी. सगळे धमाल मस्ती करणार आहेत. डे 2 डे 3 अजून बाकी आहे. मजा आपल्याला बघायची. आता 10 वाजता निघूया, थोड्या वेळामध्ये आपल्याला निघणं होईल. पण बाकीचे सगळ्यांचे रेडी होत आहेत. तर आपण तर चला आता बसून काय जास्त कंटाळा आला आहे. बसून नाही आलो कशाला गोवा फिरायला बसायचं नाही. आता आपण जाऊया आपल्या नंदू काकांकडे जे आपल्या महाप्रसादाचे आहेत. भंडाऱ्याला पण आपले जे त्यांनी खूप त्यांचं योगदान आहे आणि त्यांनाच आपण इन्व्हाइट केलं होते की गोवा टूरला अथर्वचे शेफ नंदू काका असतील. तर चला हे बघा कांदे पोहे खाऊन दमली लोक पण आपल्याकडे संपन्न नाही एवढं आहे. कारण नंदू भाऊचं कामच असं आहे की नंदू भाऊ तिथं जेवढं क्वांटिटी आणि तुम्हाला सर्व आल्यापासून तिथं चालूच आहे. किचन तर त्यांनी सोडलंच नाही. आता पण त्यांची तयारी चालू आहे. नंदू काय आजचा बेत का आपला बघताना तर असं मला काहीतरी बिर्याणी सारखं वाटतं. बिर्याणीच आहे. येस म्हणजे आज आपल्याला नंदी भाऊच्या हातची बिर्याणी खायला भेटणार आहे. बंधू बंधू आहे. आणि हा गणेश आपल्या मागे तुम्ही आपण बोललोच का तुम्हाला तिला स्वप्नील खूप आराम भेटलेला आहे. नाहीतर आज बंधू नसते तर आज मी तिकडे असतो. कारण प्रत्येक ट्रिपला गेला की गाण्याला शेफ बनवतात. कारण गाणे एक उत्कृष्ट शेफ आहे. त्याचं करिअर हॉटेल मॅनेजमेंटच्या आहे. पण आज आपण त्याला रिलाईज दिलं की तू आपल्याबरोबर आलास तर तू एन्जॉय कर लाईफ या चिल या. असा बंधू या ठिकाणी चाललाय मला वाटतं दमच लावत आहे. बंधूंची मेहनत खूप आहे. आता आपण 10 वाजता निघूया. आता आपण जाऊया. तर आपण आय थिंक थोडंसं आता इन्व्हर्टरवर चालले तयारी आहे बघा. मासे तुमची बाबू काय भाई तयारी आहे का नाही काय तयारी मस्त चालली. आपला विल्ल्याचा फ्रंट व्ह्यू आहे आणि हा आपला स्विमिंग पूल. काल खूप मजा केली आपण. पण आपल्याला काल काय सगळे धमाल आणि मजेमध्ये होतो की खरंच आम्हाला ब्लॉग बनायची पण म्हणजे एवढी नव्हती. एवढी एक्साइटमेंट आणि एवढं त्याच्यामध्ये फुल मस्त दही अंडी थर बीर सर्व मजा केली. आज पण आहे संध्याकाळी आल्याच्या नंतर आपल्याला स्विमिंग पूलमध्ये उतरत होतं. आपला फ्रंट व्ह्यू आहे. बाकी आपण सकाळपासूनच आपण कालच्यापासूनच 2 आपण पॅसिनो घेतल्या होत्या. त्याच्यावर फुल मस्त आपला गोवा बीच गोवा राईड चालू होते. धमाल मस्ती होतं. आता निघूया थोड्या वेळाने. आता झालेच सगळ्यांची अजून तयारी चालू आहे. आता कधीपासून उठतं पण झोपतं आहे. जवळजवळ 2, 2:30, 3 पर्यंत ते जागे बाबा झोपा. पण काय आम्ही आलो फिरायला. आता काय झोपू आम्ही नाही झोपणार. मग असं नंतर होतं मग उठणार कोण. झोप पाहिजे असं आता सगळी तयारी झालेली आहे. आता पण किचनमध्ये पण गेलेलो सगळं दम बिम लावणं चालू आहे बिर्याणीला. आता गाडी आल्याच्या नंतर आपला पुढचा प्रवास चालू होईल. प्रवास चालू आहे पण इथे गाडी आपली नॉन एसी आहे. तर बघूया उद्या आपलं असं ठरलं एसी गाडी बघण्यासाठी. बघताय गाण्या घाम कुठलं आणि 3रा रुमाल आहे. 2 रुमाल घामाने भिजले. 3रा रुमाल वैतागला. चढल्या मॅनेजमेंटवाला तू घाल शिवाय घालू होता शेंगे बिंगेला की बाई उद्या मला माहिती नाही वाढून घे पैसे पण तू एसी दे. बेकार हालत झाली आहे. घरात पण त्याची एसी आहे आणि तिकडे इव्हेंट पण तो इव्हेंट हॉल आहे. इव्हेंट हॉल एसीचा असला तरच तो इव्हेंट करतो नाही तर जात नाही. आणि तो आज इथं आपल्यासारख्या गरीबासारखा एसी नॉन एसीच्या गाडीत बसलाय. तर जाऊया आता उद्याच्या डेट 3साठी आपण एसीची गाडीची पण बघूया काहीतरी. बाकी सगळे मागे बघा मधली गल्लीची गँग सगळे स्मोकर गँग मागे. हे भाई हाय बी करा रे. दीपक टाकवा दुःखत होता आता आलाय. तर आता आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली. पहिला स्पॉट आपल्याला दादांनी आणलं आपल्याला इकडे की ओल्ड गोवा चर्च, जो की प्रत्येकाला माहिती असतो. गोव्याबद्दल बरीच काय माहिती नसली तर हे आपल्याला माहितीच असतं की बाबा गोवा चर्च. आणि आपण बऱ्याच मूवीमध्ये वगैरे बघितले, सिंगम असेल किंवा बऱ्याच मूवींमध्ये बेसिकली ह्या स्पॉटची शूटिंग असतेच.
तर माझ्या समोर दिसते ते ओल्ड गोवा चर्च. ह्या बाजूला हे आपण तर बघितलंच आहे प्रत्येकाने की ह्या पिक्चरमध्ये आपण. आणि इकडे मला आता आठवण आली खरंच वार्षिक सहल आली. ही वार्षिक सहल की जे आम्ही नॅशनल पार्कला वगैरे मुंबईला आपला म्हातारीचा बोट राजाबाई टॉवरला जायचो, तर कुठेतरी असं वाटायला लागलं की मी त्यामध्ये एक त्यांच्यातला असेल. योगा एक खूप चांगलं एक शाळेची आठवण. पण आमच्या वेळेला एवढं चांगलं नव्हतं मॅडम, क्रश एकदम अशा वाटायच्या नाही, असं तेव्हा नॉर्मल होतं. आता सगळं आमच्या वेळेला साधे होते खरंच. आता मॅडम बिडम पण हा बघा पोंग्या झोपतो लादीवर, सांगतो गादीवर. बघा कसला आला, हातात रुमाल. हा बघा भरत शेड गोगवले, हातात रुमाल, रक्तात गोविंदा. घरात नाही गहू आणि LCD गहू. हा आपला ओल्ड गोवा चर्च. ही आपली मंडळी बघा सगळे, हेच तर आपलं आज नाविन्य होते की सगळे ड्रेस कोड, सगळे कॉड सेट. हे बघा मधली गळी, मधली पळी, मधली गल्ली बोले. हे बघा हा आपला दीपक, कॉड सेटचा बादशाह. हा बटन खोल बेटा. हा जॉन सीना वाटतोय एक नंबर. सगळ्यात मोठ्या वयातला माणूस, आमच्यासाठी बाप माणूस, रान माणूस. त्यानंतर माझं स्वप्न पूर्ण होते. मी गोव्याला आलो आहे, मी खूप खुश आहे. पार्किंग लावली अँड आय एम सो एक्साइटेड. नक्कीच दीपक, मी तुलाही विचारेल की आपण याचा लहान मुलांचं असं बघिल, तुला काय वाटतं की ते तुला काय आठवणी तुझ्या काय? गण्याला की मला शाळेतल्या मला बघितलं की माझी शाळा आठवते आणि माझं बालपण आठवतं खरंच. खूप भारी नाही. आणि मी मागाशी पण बोललो की आपल्या टायमाला टीचर साधे होते, पण आत्ताच्या हे time मात्र खरं बोलला सुचेता. हा सगळे पर्यटक आपले महाराष्ट्र, कर्नाटक, बऱ्याच राज्यातून इकडे येणं असतं. मस्त भारी, एकदम शांत आणि एकदम डिसेंट. आणि कसे आम्ही जरा ऑफ सीझनच आलो, त्याच्यामुळे वर्दळ पण कमी आहे, सगळं फिरायला भेटतंय. Vibes, tropical vibes. आपण तिकडे ओल्ड चर्च बघितलं होतं, त्याच्यानंतर त्याच्या समोरच्या साईडला जे आपण मागे बोललो होतो की त्या ठिकाणी जे शूटिंग्स वगैरे होतात हॉलिवूडच्या होतात, तर त्या ठिकाणी आपलं भारतीय पुरातत्व विभागाचं संग्रहालयामध्ये खरंच बऱ्याचसारख्या गोष्टी बघण्यासारख्या 11व्या ते 13व्या शतकातल्या बऱ्याच गोष्टी आहेत की तेव्हाच्या स्थापत्यकला असतील, तेव्हाच्या काही संस्कृती असतील, आदिमानवच्या रिलेटेड काही गोष्टी आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आतमध्ये ज्या शिला आहेत, शिलांचं खूप आतमध्ये आपल्याला बघायला भेटतात की वेगवेगळ्या तरीकाची सुरुवातच गणपती बाप्पापासून होते. गणपती बाप्पाची एक शिलालेखामधली 13व्या शतकातली एक मूर्ती आहे. पुढे वेगळ्या प्रकारचे असे आधारस्तंभ किंवा त्याच्यामध्ये शिलालेख आहेत, त्याच्यामध्ये काही रायटिंग्स आहेत त्या जातीतल्या त्या वेळेच्या काळातल्या आपल्याला बघायला भेटतात. तसेच गुप्ता आणि चौल साम्राज्य तेव्हाच्या काळी होते, त्याचाही संदर्भ आपल्याला या म्युझियमच्या माध्यमातून बघायला भेटतात. खूप चांगला हा स्पॉट या ठिकाणी आपल्याला बघायला भेटला आहे. तर आता आपण पुढे चाललो आहे, आता आपण गाडीकडे चाललो आहे, त्याच्यानंतर मग आपण पुढच्या स्पॉटला जाऊया. जाताना आपल्याला पुढे बघायला भेटलं की जे शिलालेख आहेत त्याचा एक आविष्कार किंवा तेव्हाच्या काळामध्ये जी स्थापत्यकला जी होती ती किती प्रगत होती याचा आपल्याला प्रत्येक या ठिकाणी भेटतो. या ठिकाणी आता पुढे आलो होतो, आतमध्ये आपल्याला अलाव नव्हतं की आपल्याला व्हिडिओ बनवायला, पण आपण आता बाहेर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तेव्हाच्या काळामध्ये जेवढे विजयस्तंभ होते ते विजयस्तंभ कशा प्रकारे त्यांचे शिलालेख आहेत, कशा प्रकारे कोरलेले आहेत, त्याचे प्रत्येक टाईपचे त्यांनी ह्या ठिकाणी म्हणजे असे एक मॉडेलचा एक भाग या ठिकाणी ठेवलेला आहे. ते मागच्या साईडला तुम्ही बघू शकता की आय थिंक ती गोष्ट फिरवण्याची कदाचित असेल. ते म्हणजे जसं आपल्या महाराजांच्या काळामध्ये किल्ल्यांची जडणघडण करण्यासाठी चुना ज्या ठिकाणी दळला जायचा तशा पद्धतीने आपल्याला ते अशा जात्याच्या प्रकारामध्ये सर्कलचे ते दगडाचे दिसतात आपल्याला. आणि इकडे हे सगळे असे स्तंभाचे प्रकार आताच मी इथे समोर आहे, हा तुम्ही बघू शकता या ठिकाणी जलस्रोत लिहिलं आहे पुरातनकाली.
हे विविध इथं काय दोमूवाले गरुडका अगस्तिनियन प्रतीक, म्हणजे मागाशी मी बोललो की असे विजयस्तंभ, विजयाचे प्रतीक म्हणून तेव्हा असे शिला कोरल्या होत्या, त्या पुढच्या पिढींना किंवा येणाऱ्या पुढच्या पिढींना कळायला पाहिजे. ह्याच उद्देशाने या गोष्टी सगळ्या तेव्हाच्या काळी केलेल्या आहेत. हे ते मी बोललो होतो की जलस्रोत आहे की जे अखंड पूर्ण एका दगडामध्ये कोरलेलं आहे. खरंच म्हणजे आत्ताचं इंजिनिअरिंग आणि तेव्हाचं की किती मोठी तफावत आहे. तेव्हा त्या अशा काही गोष्टी नव्हत्या का, एवढे कोणते उपकरण नव्हते, काही यंत्र नव्हते, पण किती प्रगत असेल याचं आपण इमॅजिनच करू शकतो की कशा पद्धतीने तेव्हा ते ह्या सगळ्या गोष्टी केल्या असतील. आपण बोलतो अजंठा लेणी, काही आपल्या महाराष्ट्रातल्या लेण्या आहेत, त्या भागातमध्ये जे केलेलं ते सर्व काम आहे, कोरीव काम, खरंच एक नाविन्यपूर्व आणि विचार करायला पाडतं की कशा प्रकारे ते एवढं पॉसिबल झालं असेल. आता विचारच करू शकतो आपण की त्यावेळीची काय असेल कला. असं आपण चाललो आहे पुढे आपल्या आता बस लागले, पुढे बरेच स्पॉट आपले बाकी आहेत. तर जवळजवळ मला वाटतं किती 12:40 झालेले आहेत. आपल्याला पुढचे स्पॉट करायचे. हो चलो. तर आता आपल्या दुसऱ्या स्पॉटच्या ठिकाणी आलो आहे. मंगेशी मंदिर आहे, म्हणजेच एक हे मंगेशी संस्थान म्हणून आहे. ते महादेवाचं मंदिर म्हणून एक आख्यायित पूर्ण गोव्यामध्ये एक प्रसिद्ध असं मंदिर आहे. तर आपण जाऊया. मी नव्हतं आलो होतो एवढ्या वर्षामध्ये, मागे मी आलो होतो गोव्यामध्ये, पण इकडे नव्हतं यायला भेटेलं. पण आता आत्ताच्या आपल्या अथर्व टूरच्या निमित्तानं मंगेशी मंदिराला आपल्याला भेट देता येते. त्या तीर्थक्षेत्राची ते यायला भेटलं आहे. तर चला आपण आता मंदिरामध्ये दर्शन केलं देऊया महादेवांचं. चांगल्या प्रकारे इथे मंगेशी देवाचं या ठिकाणी आपलं दर्शन झालं आणि खूप चांगली संकल्पना या मंदिराची इथे की येणारे पर्यटक असतात ते शॉर्ट्स कपडे किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारे फॅन्सी कपडे घालून आलेले असतात. तर एक मंदिरामध्ये आल्यावर एक धार्मिकता असावी प्रत्येकामध्ये, एक आपली संस्कृती आणि आपल्या दर्शनाच्या रिलेटेड जो एक पेहरावा असावा, त्या उद्देशून त्यांनी ह्या लुंग्याच म्हणेन मी की शब्द आठवत नाही, पण त्या लुंग्या परिधान करून त्यांनी आम्हाला दर्शन करायला लावलं. पण खूप ते घातल्याच्या नंतर खूप चांगलं वाटलं. ते दर्शन आपलं व्यवस्थित झालं. आपण इकडनं चाललो आहे तिसऱ्या स्पॉटवर, आपण भेटूया. तिसऱ्या स्पॉटला आलेलो आहे, मीरामल बीचला. आणि सगळ्यांची एक्साइटमेंट आता गगनात आहे, कारण सगळे आता आम्ही चाललोय 2 दिवसांनी रायडिंगला चाललेलो आहे. तर तिकडे आपल्याला डॉल्फिन वगैरे बघायला भेटणार आहेत असं ते तरी बोललेत. बघूया आपल्या नशिबात आहे का. तर आता आपल्या तिसऱ्या प्लेसला पण पोहोचलोय. बघा आता किती वेळ जातोय. आता सगळ्यांनी इकडे तिकडे हातबीत सोडलेत आणि सगळं खाऊन घेतलंय, अननस काकड्या वगैरे. तर आता सगळी पोरं दाखव बाई एकदा आपली. कोणीच तयार नव्हतं, पण तन्मयने सगळ्यांना कन्व्हिन्स केलं आणि सगळे तयार झाले. आणि फायनली आपण सगळे आता बोट रायडिंगसाठी चाललोय. आता आपण बोटीवर बघूया आपल्याला डॉल्फिन खरंच भेटतात का बघायला. मला तरी वाटत नाहीत, पण मी रिक्स घेतली आहे भाई. आता आलोय ते टाक पैसे तर काय, पण बघूया आपण. फायनली आम्ही आलो आहे. जे म्हणजे गोव्याला आल्याच्यानंतर जी प्रतीक्षा असते प्रत्येकाला की भाई जायचं आहे. बीच तर जवळजवळ 12-13 बीच आहेत, पण आपल्याला प्रत्येकाची एक इच्छा असते की नाही भाई बागा बीच. तर फायनली आम्ही आज बागा बीचला आलो. सकाळी चहा नाश्ता वगैरे झाला, पण काही व्हिडिओ मला बनवता आली नाही. असो, फोन पण वगैरे सगळ्यांचे आपले स्विच ऑफ झालेले. आता चार्जिंग वगैरे करून आपण प्रॉपर आलेलो आहे. तर आलेलो आपण बागा बीचला. मी मागे आलो होतो 10 वर्षाच्या आधी, पण मी बागा बीचला खरंच नव्हतं आलेलो. पण भारी आहे. पण आमचं चुकलं की काल आम्ही जे कलंगुडे बीचला होतो
ते खरं म्हणजे आज तिकडे गेलो असतो आणि काल बागा बीचला गेलो असतो तर आम्हाला सगळ्या ॲक्टिव्हिटी करता आल्या असतात. आज थोडंसं वेळेचं बंधन आहे, संध्याकाळी आपल्याला निघायचं आहे, त्यामुळे की म्हणजे मनात असून पण आपण नाही करू शकत. पण मस्त मजा आहे, भारी कारण इकडे जरा प्रोफेशनल क्राऊड आहे. आम्ही 1-2 बीच आपण केले, तिकडे आपल्याला सगळं लोकल भेटलं, पण प्रोफेशनल बीच वाटते. आता आपल्याकडे फक्त तासभर आहे, तासभरामध्ये आपल्याला बीच बघायचं आहे, काय शॉपिंग वगैरे करायची आहे ती करतो. पुढे अजून सेंट्रल जेल वगैरे अशा 2-3 स्पॉट्स आहेत, ते आपण बघूयात व्हिडिओच्या माध्यमातून, ते बघायला भेटतीलच आपल्याला. तर खूप धमाल मस्ती केली. अथर्वची ही जी पिकनिक आहे गोवा टूरची, ती नेहमी स्मरणात राहणार आहे, यादगार राहणार आहे. तर आता तुम्ही पण बघा जरा बागा बीच मार्च महिन्यामध्ये कसा इकडचा. ऊन तर एवढं लागतं की भाई तळतळाट एकदम. असं मी थोडं बघून घेतो, तुम्ही पण सोबती करा. हे भाई तिकडे बघ भाई तिकडे कॅमेरा फिरव. बागा बीचची स्पेशलिटी, बागा बीचची स्पेशलिटी फॉरेनर. तर आता आपण आलो आहोत तो म्हणजे गोव्याच्या नॉर्थ साईडमध्ये. मगाशी आपण बागा बीचला आलो होतो, तिकडनं आपण नाश्ता वगैरे झालं, आपलं जेवण वगैरे झालं. जेवण वगैरे करून आता आपण निघालो आगोडा किल्ल्याच्या इकडे. आता आपण चालतोय ते आपण आगोडा किल्ल्याकडे चाललो आहे. गोव्यामधलं एक प्रशस्त आणि असा पोर्तुगीजांच्या काळापासून असलेला किल्ला आहे. आपण बघूया आगोडा किल्ला की कशा प्रकारे या इकडची तटबंदी आहे, काय काय गोष्टी आहेत, इतिहास आहे. आणि हा पूर्ण किल्ला भारतीय पुरातत्व खात्याच्या आधिपत्यामध्ये चालतो, त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे आपल्याला फ्री ऑफ एंट्री नाही आहे. या ठिकाणी 25 रुपीज तिकीट आहेत आणि बाहेरचे पर्यटक असेल त्यांच्यासाठी म्हणजे विदेशी पर्यटकांसाठी 300 रुपये आहेत आणि आपण इंडियन जेवढे पर्यटक येणार त्यांच्यासाठी 25 रुपये आहेत. तर बघूया आपण ब्लॉगच्या माध्यमातून की कशा प्रकारे इकडे आपल्याला किल्ला बघायला भेटतो. फ्रंटला बघताना तरी यांची तटबंदी खूप मजबूत वाटते, किल्ला चांगल्या प्रकारे मेंटेन केलेला आहे. मगाशी मी बोललो की भारतीय पुरातत्व खात्याच्या आधिपत्यामध्ये हा किल्ला चालतो, त्याच्यामुळे तेवढं त्याची देखभाल डागडुजी वगैरे चालतेच. तुम्ही आता बघून घ्या. किल्ले का निर्माण 1612 चारों बुरी चीज पे किल्ला. फायनली पोहोचलोय आपण. सकाळी 4 वाजता आपण पनवेलला आलो होतो आणि त्याच्यानंतर आपण 6:30 पर्यंत आपण चुनावटीला पोहोचलो. थोडं मूड नर्वस आहे कारण काल तिकडे थिविम स्टेशनला सगळ्या पोरांनी मस्त जरा म्हणजे तिकडे तर मजा केली होती अथर्वच्या सगळ्या पोरांनी. सर्वांनी काही मस्त दारू वगैरे घेतल्या होत्या, पण बॅड लकली आमचं की पकडल्या गेल्या त्याच्यामुळे. आणि नंतर सगळ्यांची झोपही नव्हती झालेली, 3 दिवस अक्षरशः कोण झोपला नव्हता. डे नाईट मजा मस्ती चालूच होती, त्याच्यामुळे मग काही व्हिडिओ बनवायला भेटला नाही. आता फायनली आम्ही पोहोचलो, सगळं सामान वगैरे उतरवलं. मी आणि अक्षय पहिला आलो होतो पुढे, तर आम्ही परत बाईक वगैरे घेऊन गेलो होतो आणि सगळं सामान चुनेबट्टीवरून घेऊन आलो. बऱ्यापैकी सामानही उरलं. मजा मस्ती ओव्हरऑल गोवा ट्रिप अथर्व जर बोलायला गेलात तर रेटिंग मी 7.5-8 पर्यंत देईल. फायनली आमची सगळी मुलं देतील कारण प्रत्येकाने धमाल मस्ती मजा केलेली आहे आणि खूप मजा आली. बाकी छोटे मोठे गोव्यामध्ये स्कॅम आहेत, त्याच्यापासून सावध राहा, फसवायचे प्रकार आहेत. बाकी राहणं आणि खाणं महाग आहे, पण आपले बंधुशेप आपल्याबरोबर होते, त्याच्यामुळे आपल्याला गोवा ट्रिपमध्ये खाण्यासाठी कशाची तडजोड करायला भेटली नाही. जे बोलतोय ते आपल्याला खायला, ब्रेकफास्टला, लंचला, मेन कोर्स सगळं भेटत होतं. त्याच्यामुळे खूप धमाल मस्ती स्टार्ट पासून ते एंड पर्यंत केलेली. साऊथ नॉर्थ बऱ्यापैकी चांगले सगळे स्पॉट आपण केले आणि खूप मजा मस्ती केली. आणि पूर्णपणे म्हणजे अथर्वच्या प्रत्येक पोराला तो क्षण आणि ती टूर पूर्णपणे अविस्मरणीय राहणार आहे. अशी तुम्ही मजा केलेली ती ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलाच असाल. आणि असाच आपण नवीन ब्लॉग घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.